अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बेडला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं अधिक जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा अधिक ताकदवान पाहिजे. मग ही व्यक्ती आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी हवी, आपल्याला नेहमी आपल्या जवळ ठेवणारी हवी. मग असा जोडीदार कधी गुरु म्हणून, कधी समुपदेशक म्हणून, कधी मित्र म्हणून, कधी आईच्या भूमिकेमधून तर कधी बापाच्या भूमिकेमधून आपल्याला मिळाला तर मग आयुष्यच काय, सहजीवनाचा आनंद अगदी मनसोक्त घेता येतो. म्हणजे पाडगावकर म्हणतात ना, झोपाळ्या वाचून झुलायचे. अशीच आजच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. आजच्या या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि बरंच काही, डॉक्टर गिरीश ओक आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती पल्लवी गिरीश ओक. त्यांचं आपण स्वागत करूया. लाख मना ले दुनिया साथ ना ये छूटेगा आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा ओ मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. तेरे ये दो नैना असं मला म्हणायचं होतं, कारण मृग नयनी अशी आमची पल्लवी आहे. डॉक्टर, खूप आनंद झाला आहे. पल्लवी, तू पहिल्यांदाच मला वाटतं अशा या छान माध्यमांसमोर आणि डॉक्टरांची करिअर ज्या रंगभूमीवर झाली ते आमचं दूरदर्शन इथे तू आलेली आहेस. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर पल्लवी, तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची अतिशय इच्छा आहे, तर आपण गप्पांना सुरुवात करूया. ये पल्लवी. थँक्यू. डॉक्टर, पहिल्यांदा ऋण व्यक्त करते सर्व रसिकांच्या वतीनं. 53हून अधिक नाटकं, 80हून अधिक मालिका आणि मध्ये 40 चित्रपट. बाप रे, एवढाच शब्द आहे, पण तुमच्या अभिनयाने आम्ही रसिक समृद्ध झालो. यासाठी मात्र मनपूर्वक कौतुक, आभार नको ऋण आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पल्लवीताई, अवंतिका या मालिकेमध्ये डॉक्टर तुझ्याबरोबर मालिकेमध्ये होते आणि तुमची भेट झाली नाही. या गोष्टीवर विश्वास का ठेवायचा असं मला सांगतो पहिले. 2 ट्रॅक वेगवेगळे होते खरं. हो ना. हां, दोन्ही ट्रॅक वेगवेगळे होते आणि मी विलन नव्हतो, ही विलन होती आणि मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर मध्ये होतो. तिला बेस्ट विलनचं नॉमिनेशन होतं त्या. हो, एकच भूमिका केलीस आणि अगदी भरभरून सगळं प्रेम घेऊन गेलीस पल्लवी. थँक्यू. हो ना. आमचं ॲक्च्युली त्यावेळेला दोन्ही फॅमिलीज एक तर वेगळ्या होत्या. याचं कॅरेक्टर सुरुवातीपासून होतं, माझं कॅरेक्टर खूप लेट ॲड झालं आणि आम्ही, मला आठवतं अवंतिका बंद होताना शेवटी फक्त 1 दिवस एकत्र शूटिंग केलं, एकच दिवस. अदरवाईज वी नेव्हर मेट ऑन द सेट्स ऑफ अवंतिका. तो लास्ट डे शूट असेल तर त्यात मी नव्हतो आणि लास्ट डे असं नाही, शेवट एकच. मला आठवतंय लास्ट डे शूटला मी नव्हतो येऊ शकलो आणि ते जे कोण होते त्याच्यात ते केलं, म्हणून वाइंड अप केलं. पण तुला थोडं तरी वाटलं होतं का की हा आपल्या आयुष्याचा साथीदार, माझा गाईड, माझा फिलॉसॉफर डॉक्टर गिरीश ओक बनणार आहे आणि आपल्या नावापर्यंत ठीक आहे, गाईड फिलॉसॉफर ती आहे माझी. उलट आहे का? हो, ती केवढं शिकलेली आहे आणि बापरे, तुझ्या करिअरचा ग्राफ म्हणजे काय, सगळ्यांना घेऊन काम करणे आणि यशस्वी करणे. पल्लवी, तुझं खूप खूप कौतुक आहे. मला जरा प्रेमाची गोष्ट मला ऐकायची आहे. वाईवरून सुसाट निघालेली आमची पल्लवी पुणे मुंबई पुणे या प्रवासामध्ये डॉक्टरांची तुझी भेट झाली असं तू बोललीस. मला सांग ना, काय झालं नक्की?
ॲक्च्युली खरंच गमतीशीर आणि अनबिलिव्हेबल अशी स्टोरी आहे. पण मी पुण्यातून मुंबईला येत होते. मला मास कम्युनिकेशनची एंट्रन्स द्यायची होती सेंट झेवियर्सची. आणि नीता वोल्वोनी मी येत होते. आय डोंट नो वाय ही वॉज ट्रॅव्हलिंग इन द सेम कार बस दॅट डे. पण आणि मी बसले होते आणि मी एक आय थिंक कोथरूड का कर्वेनगर कुठल्या तरी स्टॉपला ही गॉट इन. म्हणजे मी बघितलं त्यांना येताना. म्हटलं अरे बापरे, गिरीश ओक. आणि म्हणजे मी गिरीश ओक ऑफकोर्स म्हणजे कोणी ओळखतच होतं एक मराठी ॲक्टर म्हणून. पण मी त्याचं असं काही खूप काम त्यावेळेला खरं तर बघितलेलं नव्हतं. कारण वाईतून आलेली आमच्याकडे अशी खूप त्यावेळेला नाटकं सिनेमे किंवा असं बघायची तेवढी हेही नव्हती, पद्धतही नव्हती. आणि मी एका सीटवर बसले होते आणि त्याच्या मागच्या सीटवरती गिरीश बसलेला. आणि लोणावळ्याला काय झालं, एक फॅमिली आली ज्यांची एक सीट माझ्या बाजूला, एक सीट गिरीशच्या बाजूला आणि 2 सीट्स इकडे साईडला माझ्या साईडला होत्या. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की त्यांच्या जी सीट माझ्या बाजूला होती आणि गिरीशच्या बाजूला होती त्यांना एकत्र बसायचं होतं. मग त्यांचा नीताचा जो अटेंडंट होता त्यांनी येऊन गिरीश खाली उतरला होता त्यावेळेला काहीतरी मे बी, तर तो नव्हताच बसमध्ये. तर त्यांनी मला येऊन रिक्वेस्ट केली की तुम्हाला मागे बसायला चालेल का. तर मी म्हटलं चालेल, फक्त मागे जे बसले त्यांना विचारा त्यांना चालणार आहे का. सो तर तेवढ्यात गिरीश आला वरती. मग त्यांनी त्यालाही सांगितलं. तर तो म्हणे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी फक्त एवढंच म्हटलं की मी खिडकीत बसले, विंडो सीटला बसले तर चालेल का. सो ही वॉज ओके. तर मी विंडो सीटला बसले आणि आमच्यामध्ये ॲक्च्युली काहीही एका शब्दाची देवाणघेवाण खरं तर बँड्राला पोचेपर्यंत झाली नाही. इनफॅक्ट मलाच माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला वाटेत, तेव्हा मी तिला म्हटलं की अगं तुला माहिती आहे का माझ्या बाजूला कोण बसलं आहे वगैरे. आणि ते सुद्धा मी इतकं हळू बोलले की याला ऐकू नाही जाणार. आणि बँड्राला काय माहीत नाही, त्याने मला विचारलं की कसला अभ्यास करतेस वगैरे. कारण मी एंट्रन्सला जायचं होतं त्यामुळे मी एक शेवटचं जे असतं ना आपलं वाचून घेणं ते करत होते. तर मी म्हटलं की मला असं मास कम्युनिकेशनसाठी एंट्रन्स द्यायचे आणि मी त्याच्यासाठी अभ्यास करते. बस एवढंच बोलणं झालं. मग काय मास कम्युनिकेशन म्हणजे ॲक्च्युली काय, मग तुला कशात करिअर करायचं आहे वगैरे हे थोडंफार झालं. आणि मला वाटतं त्यावेळेला गिरीजा जस्ट 12वी झालेली. सो तो एक हे झाला की अच्छा म्हणजे हा पण एक करिअर ऑप्शन असू शकतो वगैरे. मग तेवढंच बोलणं झालं आणि का माहीत नाही पण वी एक्सचेंज फोन नंबर्स आणि दॅट्स इट. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आमचं काहीही बोलणं झालं नाही. मग नंतर इव्हेंच्युअली मी नाटकाला गेले वगैरे आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. विधात्याची एक काहीतरी खेळी असणार की या दोघांना एकत्र आणलं तर आनंदी आनंद असं काहीतरी होऊ शकेल. डॉक्टर, पण ही भेटणं, ही आवडणं आणि लग्न हीच का, असं का वाटलं तुम्हाला. तुम्ही म्हणाल की माझी गाईड आहे, ही माझी समुपदेशक आहे. ते नंतर झालं ॲक्च्युली. नाही, आवडली. आमची मैत्री खूप छान झाली होती. मला आवडली होती ती आणि बस दॅट्स ऑल. म्हणजे आवडलेली होती. हुशार आहे ती खूप. हो, काय म्हणतात तसं की एखादी गोष्ट का घेतलं की ती खूप जिद्दीने चिकाटीने करते. मुख्य हुशार आहे, खूप हुशार आहे. आज 12-13 देश फिरली ती कामानिमित्तानं. ते नंतर ॲक्च्युली आता, पण तेव्हा ती हुशार आहे. बेसिकली ती हुशार आहे आणि मी हुशार नाही आहे. आणि मला हुशार मुली आवडतात, त्यामुळे ती पण आवडली मला. पल्लवी, हा सगळा प्रवास प्रेमात पडण्याचा आणि लग्न करण्यापर्यंतचा. लग्न करायचं जेव्हा ठरलं त्यावेळेला तुझ्या घरी विरोध झाला भरपूर. हो, म्हणजे ओव्हरऑल ही सगळी प्रोसेस मला वाटतं सोपी नव्हतीच कुणासाठीच, माझ्यासाठी त्याच्यासाठी. आणि बेसिकली कुठेतरी एक गिल्ट पण होता की स्पेशली मला, कारण ही वॉज ऑलरेडी मॅरिड. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र होत्या. असं म्हणजे ती फेज काय म्हणतात कोर्टशिप आपण म्हणूया, जितकी चांगली होती तितकंच ते टेन्शन पण होतं किंवा तितकीच ती खूप त्रासदायकही होती. म्हणजे मला आठवतं की आमच्या लग्नाच्या 1 वर्ष आधी आम्ही दोघंही 1 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हतो. म्हणजे याच डायलेमामध्ये की पुढे काय करायचं किंवा नाही करायचं. आणि ते सगळं खूप कठीण होतं. म्हणजे आईबाबांना तर मान्य असणं शक्यच नव्हतं, कारण मी एकुलती एक मुलगी, एवढं अंतर वयातलं, प्लस तो आधी
ऑलरेडी मॅरिड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी खूपच घरी कॉन्ट्रा इंडिकेटिंग म्हणतात तशा होत्या. पण मला असं वाटतं की मे बी ते व्हायचं होतं आणि अल्टिमेटली ते झालं. आणि सुरुवातीला झाला त्या गोष्टींचा त्रास, पण मग नंतर आता म्हणजे गिरीश आमच्या सगळ्यांचा घरामध्ये एकदम फेवरेट जावई आहे. आमचे है डॉक्टर, तुम्हालाही ही पेच खूप अवघड होती, कारण त्या निमित्तानं उगीचच टीका करतात, नजरेतनं टीका केली जाते, आसपासचे लोक तुम्हाला जाणीव करून देत असतात. खरं तर ही इतकी खाजगी गोष्ट आहे, याच्यामध्ये कुठल्याच व्यक्तीचा तिसऱ्या अजिबात सहभाग असू नये. पण तरीही जितकी प्रसिद्ध व्यक्ती असते, जितकी आवडती व्यक्ती असते, त्यांच्यावर आपला अधिकार आहे आणि आपण वाटेल ते सल्ले द्यावं, अशी एक परिस्थिती असते. तर तुम्ही कसं डील केलं त्या परिस्थितीला? चौथी भिंत नावाचं एक नाटक मी केलं होतं अशोक कांबळी नावाच्या लेखकाचं. त्याचा सब्जेक्ट असा होता की 4 भिंतींमध्ये आतमध्ये जे घडतं आहे ते बाहेरच्या लोकांना खूप वेगळं ते इमॅजिन करत असतात आणि ॲक्च्युअली घर आतमध्ये खूप वेगळंच चाललेलं असतं. तर ते कोणालाच कळत नसतं ॲक्च्युली बाहेरच्या लोकांना. बाहेरचे लोक नुसतं ते च्युइंगमसारखं चावत असतात, त्यातनं आनंद घेत असतात. ते च्युइंगमचं नंतर मिंट पण संपतं, गोडवा पण संपतो, तरी ते चावतच राहतात आणि एक दिवशी फेकून देतात. सो जस्ट लाईक दॅट, चरवीत चरण ज्याला म्हणतात तसं ते करत असतात. त्यातून त्यांना आनंद मिळतो, पण त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. ते जेवढं तुम्ही सेलिब्रिटी असाल, नोन असाल, पॉप्युलर असाल, तेवढं त्याच्याबद्दल जास्त बोलले जातं. दुसऱ्या काही काही गोष्टी ज्या आहेत ना की आपल्याकडचा कायदा किंवा एकंदर सामाजिक सिंपथी जी आहे ती बाईकडे जास्त जाते. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की चौथी भिंत जो आहे ना, त्या नवरा बायकोमधलं जे दोघांमधलं आहे, टाळी एखाद्याने कधीच वाजत नाही, कुठलीच. करेक्ट. तर ते एक्झॅक्टली काय आहे ते त्या दोघांनाच माहीत असतं. ते डील कसं करायचं ह्या सगळ्यातून मी गेलो तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. यातला कायदा, यातली सामाजिक सिंपथी म्हणूया आपण ती, सामाजिक दृष्टिकोन, हे सगळं मला पहिल्यांदा कळलं. तो पिरियड मी विश्वास ठेवत नाही, पण तो पिरियड माझ्या 7.5चा होता आणि मी ती टीचर म्हणून घेतली. मला कायदा खूप कळला तेव्हा. म्हणजे मला एक खूप छान वाक्य आठवतं. माझ्या चार्टर्ड अकाउंटंट केळकर म्हणून आहेत, सिनियर आहेत, खूप माझे मित्र पण आहेत खूप छान. ते त्यांना मी जेव्हा सगळं सांगितलं, मला त्या पिरियडपर्यंत माझी कुठली इन्व्हेस्टमेंट माहीत नव्हती, माझे अकाउंट्स किती आहेत ते माहीत नव्हतं, माझं काहीच माहीत नव्हतं मला. मी फक्त काम करत होतो. आणि हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते मला म्हणाले की डॉक्टर, तुम्ही ज्याला विश्वास म्हणताय त्याला आमच्या भाषेत इलिटरसी म्हणतात. बापरे. इट इज व्हेरी करेक्ट. आणि या इलिटरसीचा किंवा अज्ञानाचा समोरच्या व्यक्तीने फायदा घ्यायचा, गैरफायदा घ्यायचा, काय करायचं, हे इतकं विचित्र आहे सगळं आपल्याकडे. आणि कायदा पूर्णपणे बाईच्या बाजूने असतो. असो, म्हणजे मी त्याच्यात फार नाही शिरत, पण या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या तेव्हा. सो मी ते शिक्षक म्हणूनच घेतलं सगळं. आणि त्यातनं बाहेर पडून तुम्ही जर नोन असाल तर जास्त ते त्रासदायक होतं. ॲक्सेप्टन्स मग जो येतो तो म्हणजे तुमचा स्वतःचा झालेला असतो. तुम्ही जेव्हा मिसळता 4 चौघात तेव्हा ते ॲक्सेप्ट करणं आणि तुमच्या फॅमिलीने ॲक्सेप्ट करणं, ह्याला एक पिरियड लागतो आणि तो खूप टेस्टिंग पिरियड असतो. आणि त्याच्यात पल्लवी हुशार असल्यामुळे त्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले. मला जरा वेळ लागला. मी जरा पासिंगवाला 35-40% विद्यार्थी आहे, त्यामुळे मला जरा वेळ लागला. ती लवकर पास झाली, पण टेस्टिंग पिरियडमध्ये जास्त त्रास तिला होणार प्रश्नच नाही. कारण ही जसं म्हणाले तसं की तो डिफरन्स आणि हे सगळं सेलिब्रिटी मी असणं, तर ह्याच्यातून जायला खूप मी या कार्यक्रमाद्वारे मी एक छान मला प्लॅटफॉर्म मिळाला असं मी म्हणतो की ज्यातनं हे लोक जात असतील त्यांना हे करेक्ट कळेल की मी काय म्हणतोय ते. एनिवे, पण त्यातनं आम्ही सगळ्यातून बाहेर आलो. आणि खूप छान गोष्ट म्हणजे आमच्या मुलीला आम्ही ते सगळं सांगू शकलो. खूप छान तिने ते ॲक्सेप्ट केलं. आत्ता ती 15 वर्षाची झाली आहे, पण तेव्हा ती खूप लहान होती. पण तरीसुद्धा अजून एक फॅक्टर नंतर येतो की मी जो म्हटलं ना की
बाहेरचे लोक जे असतात, चौथी भिंतीच्या बाहेरचे, त्या लोकांना एक खूपच वेगळा उत्साह असतो की आपण ह्या मुलीला सांगूया व्हॉट इज वॉट. ती पण जबाबदारी आमचीच आहे असं. आणि ते नीट नाही सांगत. मला त्यांनाही दोष द्यायचा नाही, ते त्यांची एंटरटेनमेंट आहे, त्यांची गरज आहे. मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतला आहे म्हणून मला जास्त ते मला वाटतं पटतं की तुझी एंटरटेनमेंट जो जे वांशील ते लाव ना, त्याला जे वाटतंय तो ते करणार. तर मी त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं, इग्नोर करायचं का काय ऑपरेशन स्ट्राईक ऑपरेशन करतात तसं मिलिटरीसारखं करायचं नाही. आम्ही इग्नोर केलं, पण त्याच्या आधी आम्ही तिला आधी सांगितलं व्हॉट इज वॉट, काय आहे, तुला बाहेरून नको कळू देऊ, आम्ही सांगतो तुला. आणि ती इतकी सुज्ञ होती की ती बघत होती ना की काय आहे, मग तिला कळत होतं की काय आहे, हे सांगतायत तेच आहे. सो नाऊ द थिंग्स आर सॉर्टेड. तेव्हा 2 वाक्य मी 2 शब्द संस्कृतमधले खूप म्हणायचो नेहमी, गतम न शोचम आणि इदम न मम. 2 शब्दांचं मी खूप तेव्हा हे करायचो की जे तोपर्यंत होतं ते माझं नव्हतं, ते मी दिलं. इदम न मम आणि गतम न शोचम. सो द पॉईंट मॅरिड पल्लवी, तिथून माझा नवीन अध्याय सुरू झाला. आणि मी मागचं काही सर्जरीच्या भाषेत, माझं एज्युकेशन डॉक्टरकीचं आहे म्हणून एखादा अवयव आपण ॲम्प्यूट करून टाकून देतो, तसं मी तो भाग ॲम्प्यूट करून तोडून फेकून दिलेला आहे. एकच माझा मित्र आहे दीपक करंजीकर, त्यांनी या सगळ्याचं हे इतकं छान केलं होतं. सगळेजण म्हणतात की त्या प्रत्येकाचं एक वेगवेगळं त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की खूप तू ह्याच्यातून गेला असशील, या टर्मॉइलमधून गेला असशील, ही फेज तू कशी अनुभवलीस, खूप त्रास असतो, हे असतो. तर 1 पर्सन ओनली, दीपक करंजीकर, हे सगळं त्याला माहीत होतं. आणि तो मला म्हणाला की गिरीश, पण यार किती मस्त ना यार, तुला एक वेगळा अध्याय सुरू करता आला आणि आता एक वेगळं लाईफ तू एन्जॉय करतो. वा, पॉईंट ऑफ व्ह्यू मित्र असावा असा. म्हणजे मी जे चिवित्रा नावाचं माझं पुस्तक आहे त्यात माझ्यात इट इज पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही तीच गोष्ट वेगळ्या अँगलनी पाहिली तर तुम्हाला वेगळी दिसते. तसंच माझं तत्व नेहमी तसंच असतं की मी कुठलीही गोष्ट दुःखद नाही घेत, मी त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतो. आणि मग आपण जसं नेहमी म्हणतो की अरे पण बरं झालं तुझा डोळा नाही गेला, किंवा बरं झालं अमुक नाही झालं, हाच पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवावा की निदान हे तर नाही झालं. तर तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू इतका मला तो पण क्या बात आहे दीपक. तो म्हणजे अरे छान आहे ना, तुला नवीन सगळं करायला मिळतं आहे, कशाला विचार करतोस. गुड. सो तसं आम्ही करतोय. पल्लवी, आत्ता डॉक्टर म्हणाले ना की सिंपती सगळी बाईकडे जाते, तसंच दुसऱ्या बाजूने हिच्यामुळे सगळं घडलं असंही हे केलं जातं. तर तुला कुठून मिळाली ग ताकद? म्हणजे आज मला इतकं बरं वाटतं ना, डॉक्टर इतकं छान सांगतायत, कारण काही वेगळी बाजू, वेगळे काही काही आपण ऐकलेलं असतं. पण आज तुझ्याशी मी जेव्हा आधी बोलले तेव्हा पण मी इतकी थक्क झाले. तर ही ताकद कुठून आली? कारण हीच ती ही असं म्हणजे डॉक्टरांना बाजूला ठेवून हिच्यामुळे सगळं घडलं असंही तेव्हा बोललं जात होतं. हो, अगदीच. म्हणजे सिंपथी जशी मिळते पलीकडच्या साईडला, तसं इथे पूर्णपणे सगळं निगेटिव्ह असतं. आणि या बाजूला पूर्णपणे विलन खरं तर ठरवलं जातं. आणि हिच्यामुळे झालं किंवा ही जबाबदार आहे किंवा हे असाच सगळा ओघ दरवेळेला असतो. किंवा मला अजून एक खूप हे वाटतं की अपॉर्च्युनिस्ट हा तर इतकी अतिशय वाईट टर्म आहे ही. कारण गिरीश जेव्हा मी आणि गिरीशने जेव्हा लग्न केलं तेव्हा गिरीशकडे काहीही नव्हतं आणि अक्षरशः वी स्टार्टेड विथ 0. त्यामुळे मी जे म्हटलं ना, सॉरी आय इंटरप्ट यू, पण ते जे जसं मी म्हटलं की इदम नमम गतम न शोचम, तेव्हा तसं एक मी नेहमी म्हणायचो की मी माझे सगळे ॲसेट्स दिले आणि सगळ्या लायबिलिटीज घेतल्या. सो वी स्टार्टेड विथ 0. वी हॅड काय डॉक्टर, खरंच शून्यापासून सुरू. खरंच मी सगळं देऊन टाकलं आणि मी असं दिलं होतं. येस, त्यामुळे इलिटरसी म्हणतात ना, ती सगळी इलिटरसी होती ती देऊन टाकते. सॉरी, कंटिन्यू. त्यामुळे हे लोकांना माहिती नसतं की ॲक्च्युली काय आहे किंवा काय नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या वयाची कुठलीही मुलगी वयाने एवढं मोठं असणाऱ्या माणसाशी, ज्याच्याकडे आत्ता या परिस्थितीत काहीच नाही आहे, असं लग्न करायला धजणारच नाही. पण ऑफकोर्स म्हणजे आय लव्ड हिम, आय स्टील लव्ह हिम अँड आय ऑलवेज. पण त्यामुळे पण ती फेज
इतकी सोपी नव्हती. म्हणजे एकतर आर्थिकदृष्ट्या सगळं चालू करणं परत एकदा आणि मानसिकदृष्ट्या पण, हां. मानसिकदृष्ट्या आणि नशिबाने म्हणजे देवाचे आभार आणि त्यावेळेला गिरीशवर ज्यांनी विश्वास ठेवून त्याला काम दिलं त्यांचे आभार, की त्याच्यामुळे आम्ही तरलो आजपर्यंत आणि म्हणजे व्यवस्थित आणि आता तर टचवूड थँक गॉड सगळं खूप चांगलं आहे. पण त्यावेळेला इमोशनली तर खूपच विचित्र फेज होती. म्हणजे गिरीशच्या बाबतीत सुद्धा त्याच्याकडून ती गोष्ट ॲक्सेप्ट करणं, कारण त्यालाही कुठेतरी पहिला गिल्ट होताच. म्हणजे कितीही काही तो म्हटला तरी ॲम्प्यूट केलं किंवा काय केलं तरी इतकं इमोशनली सोपं नसतं. म्हणजे ते काही सर्जरीतला अवयव नाही की तो ॲम्प्यूट करून टाकला. ते इमोशनल धागे असतात, ते काही तसे तोडता येत नाहीत. त्यामुळे ते कुठेतरी त्याला गिल्ट होतं, त्याला ती इमोशनल कनेक्ट होतं आणि असायलाच हवा, तोही काही चुकीचा नाही आहे. तर ते सगळं सावरणं, त्याच्यातून बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात करणं, हे सगळं व्हायला खरं तर आमच्या लग्नापासून ते दुर्गा 1 वर्षाची होईपर्यंतचा वेळ गेला. म्हणजे ऑलमोस्ट आय वुड से 4-1 वर्ष. ही 4 वर्ष भयंकर डिफिकल्ट होती आमच्या दोघांसाठी. पण ह्या अवघड सगळ्या कठीण काळामध्ये मूल होणं हा निर्णय तू मनापासून घेतलास. त्याच्या हो, आणि पाठीमागचं मला त्याच्या बाबतीत गिरीशचं खूप कौतुक वाटतं की मी तो म्हणू शकला असता की मला नको आहे किंवा काय, पण त्याने माझा विचार केला की माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे किंवा माझ्यासाठी हे सगळं पहिलं आहे. आणि तो म्हणाला की नाही, मला हे हवं आहे आणि सगळं तुझ्यासाठी हवं आहे. अँड दॅट वॉज रिअली, आय मीन व्हॉट डू आय से. किती छान ना, किती सुंदर. वा 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 वा. डॉक्टर, असं जरा प्रेम व्यक्त करण्याची तर वेळ आलेली आहे. एक मगाशी जसं ते लाख म्हणाले दुनिया असं जाणणं, तर एक सुंदर गाणं म्हणा ना आमच्या पल्लवीसाठी. बापरे, म्हणजे आपलं असं जरा वातावरण असं आणखीन छान मस्त मस्त होईल. आता खरा प्रेमाचा रंग बघूया डॉक्टर. आता परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आपकी हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. आई ग डॉक्टर, तुम्ही खूप सुंदर गाता आणि इन्स्टंट आलं. पल्लवी, तू प्रेम व्यक्त कसं करणार आहेस? ओ माय गॉड, मी काही गाऊ बिऊ शकत नाही ह्याच्यासारखं. हां, मग काय उखाणा घे. मी काय बोलले नाही. सॉरी नाही. का प्रेमाने त्यांनी म्हटल्यानंतर जर तू उखाणा घेतला नाहीस तर आपली बाजू कमी पडेल ना ग. प्लीज, मी या सगळ्या बाबतीत प्रचंड कच्ची हां. आहे, त्यामुळे मग तू ठरव काय. मग काय, मी गाणंही म्हणणार नाही, मी कविताही म्हणणार नाही, मी उखाणाही म्हणणार नाही, असं नाही होत काय. सगळ्या आपल्या रसिक असे वाट बघतात. ही प्रेम करणारी पल्लवी आज काय म्हणणार आहे डॉक्टरांसाठी? मी ऑलरेडी गणितातलं कोडं बिडं घालू नकोस. हा, गणिताचं कोडं वगैरे घाल आणि इज इक्वल टू गिरीश हो असं काहीतरी म्हणू शकतेस. बरं, थोडंसं आठवून ठेवा आपण परत. परत 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 परत. डॉक्टर, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो तिथेच जास्त वेगळ्या पद्धतीने त्रास देणारी माणसं होती. त्या ह्याच्यामधून शून्यामधून पुन्हा एक नवीन कामं मिळवणे, हा एक तुम्हाला पुन्हा अगदी सुरुवातीला जसं स्ट्रगल झाला तसा स्ट्रगल वाटला का? हा, मी मगाशी हे जसं म्हणाली ना की त्याला कामं मिळत गेले वगैरे, तेव्हा मी डोक्यात फक्त एकच ठेवलं होतं की यातनं मी बाहेर. माझे 1-2 मित्रांनी मला सांगितलं होतं, गिरीश, हा पिरियड खूप विचित्र असतो. हे जे डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे किंवा एक काय म्हणूया आपण ते त्रास जो आहे, ह्याच्यातनं पटकन माणूस व्यसनाच्या अधीन जाऊ शकतो. सो म्हणे तू केअरफुल राहा. आणि दुसरी गोष्ट मी स्वतः ठरवली होती ती की ह्यातनं जर मी कोण मला बाहेर काढणार आहे तर ते माझं कामच काढणं आहे. दुसरं काही नाही काढू शकत ना. मी पाण्यात जर का तरंगायचं असेल तर मला तर एखादा ओंडका सापडायला लागतो. तसंच आहे ते की तुम्हाला काम करत राहणं आहे. आणि मला आठवतं आहे की या गुजीरवाण्या घरात नावाची सिरियल मी तेव्हा करत होतो आणि त्यातलं मला मटा सन्मान जो मिळाला ना, ते अवॉर्ड मला अजूनही दिसलं की असं आठवतं की हे टेरिफिक होतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे मी शूट चालू असताना मध्येच मला फोन यायचा, मी बाहेर जायचो, त्या फोनवर काय बोलणं व्हायचं, त्याच्यात मी रडायचो, अपसेट व्हायचो, येऊन मी शॉट द्यायचो. माझ्या डिरेक्टर्सना माहीत होतं हे काय चाललं आहे ते, त्यांना मी सांगून जायचो. वेगवेगळ्या गोष्टींमधून तेव्हा मी जात होतो, खूप वेगवेगळ्या त्रासातून जात होतो. आणि त्याच्यानंतर त्या सिरियलसाठी जेव्हा मला ते मिळालं
पण त्या कामानेच मला बाहेर काढलं. खऱ्या अर्थाने युटर्न. एक्झॅक्टली, कामानेच बाहेर, कारण कामच तुम्हाला बाहेर काढतं, दुसरं काही तुम्हाला बाहेर काढत नाही. आणि त्या कामानेच काम करत राहिलो. पुढे ही होती मला सपोर्ट करायला. आधी हिच्याकडे बघून काम करायचो. अजूनही काम करताना माझ्या बॅक ऑफ द माइंड 2 चेहरे असतात, हिचा आणि मुलीचा. सो काय म्हणतो आपण, ते कॅटलिस्टसारखं ते मला असतं. आणि आय डू. मी 72 तास अजूनही काम करतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतो. ताणभुग्याचा विचार करत नाही, प्रवासाचा विचार करत नाही, कारण मला आवडतं ते काम. सो त्यातनं जसं विशस सर्कल असतं ना, तसं हे उलट चांगलं सर्कल असतं की एखाद्या गोष्टीतून तुम्ही दमता, त्या दमण्यातून तुम्हाला अजून आनंद मिळतो. मग दमल्यातून थकवा न येता यू गेट एनर्जी फ्रॉम दॅट. अजून 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 काम करावं असं वाटतं. सो दिवसाला 3 प्रयोग मी आजही करतो. वेगवेगळ्या नाटकांचंही करतो. तुझं आहे तुझं पाशी 38 कृष्णविला. आणि स्थळ आता चालू होतं, त्याचे मी नुकते केले 3 प्रयोग. 38 कृष्णविलाने तर काय म्हणजे 38 पुरस्कार मिळाले तुम्हाला बहुतेक. होय की नाही? पल्लवी, मनसोक्त प्रेम करणारा आधीचा पिरियड आणि मनसोक्त प्रेम कसं करायचं असा प्रश्न पडावा इतकी विचित्र परिस्थिती तुझ्या आयुष्यामध्ये आली. त्यातून वयाने तू इतकी लहान आहेस, अनुभवानं लहान होतीस. या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर न होऊ देता आपल्या मुलीला वाढवणं तुला कितपत सोपं गेलं का, कसं तू केलंस? कारण तुम्ही म्हणाल तुम्ही तिला समजवलं होतं, पण बाहेरून एखादा बॉम्ब असा आपल्या मुलीवर पडला तर त्याची उत्तरं तुमच्याकडे होती ऑलरेडी. हो, म्हणजे कधी कधी असं असतं की आपण एखाद्या गोष्टीला तयार नसतो, प्रिपेअर्ड नसतो, किंवा आपल्याला माहीत नसतं हे असं काहीतरी येऊ शकतं किंवा होणार आहे. कारण आम्ही दोघांनी मला असं वाटतं की जेव्हा ती ग्रोईंग किंवा कळत्या वयात आली, मला असं वाटतं 6 वर्ष 7 वर्षांनंतर, की जेव्हा तिला आपला बाबा कोण आहे हे कळायला लागलं, किंवा तोपर्यंत तिला आधीची बॅकग्राऊंड काहीच माहीत नव्हती. आणि आम्ही ठरवलेलं की आपण तिला एक 9-10 वर्षाची वगैरे झाल्यानंतर जेव्हा तिला जरा समज येईल किंवा काय म्हणतात एक थोडीशी मॅच्युरिटी येईल या गोष्टी समजण्याची, त्यावेळेला या गोष्टी तिला आपण सांगूया. पण त्याच्या आधीच असं झालं की आमच्याच एका ओळखीतलीनी म्हणजे तिच्याच वयाची किंवा 1-2 वर्षांनी मोठी वगैरे, तिने तिला गुगलवर गिरीश ओक सर्च केलं आणि तिने तिला दाखवलं की हे बघ तुझं नाव नाहीच आहे, म्हणजे ते येतं ना विकिपीडियामध्ये, तर डॉटर म्हणून ऑफकोर्स हिचं नाव नव्हतं. ठीक आहे, म्हणजे तिने सांगितलं की तू कुणाची मुलगी आहेस, तुझं नाव नाही. आणि मला आश्चर्य वाटलं की अक्षरशः तिच्या वर्षपेक्षा वयाने 1 वर्षांनी वगैरे मोठी असणारी मुलगी असं काहीतरी करू शकते. म्हणजे ही मॅच्युरिटी किंवा काय म्हणतात, मॅच्युरिटी नाही म्हणतात, ही वृत्ती किंवा हे असं विचित्र. अच्छा, तिची एंटरटेनमेंट त्या वयाला हे कसं येऊ शकतं. आणि मग तिने मला घरी आल्यावर सांगितलं की आई हे असं असं आहे. तर त्या क्षणी मी ती वेळ मारून नेली. मी तिला म्हटलं की अगं विकिपीडिया आहे, टायपिंग एरर्स असू शकतात किंवा एखादी गोष्ट लिहायची राहू शकते, कारण म्हटलं ती अपडेट केली जाते काही लोकांकडून. तर म्हटलं हे खूपच शक्य आहे असं होणं. तर म्हटलं तू याचा काही फारसा विचार आत्ता करू नकोस. आणि मग मी गिरीशला हे सांगितलं की म्हटलं हे असं असं झालं आहे. तर म्हटलं मला माहीत नाही आता हे काय, पण तिला अजून कोणी काही भरवण्याच्या आधी आपण तिला या गोष्टीची कल्पना द्यायला पाहिजे. पण मग मात्र आम्ही तिला व्यवस्थित बसवून तिला सगळं सांगितलं आणि मग प्रत्येकच गोष्ट तिला आम्ही समजावून सांगितली. आणि सुदैवाने तिच्यामध्ये तेवढी समज होती की तिने ती गोष्ट समजून घेतली आणि त्याचं कधीही तिने आमच्या तिघांच्या नात्यामध्ये ती गोष्ट कधीच आली नाही किंवा त्याचा कधीच नंतर त्रास झाला नाही किंवा तिच्या मनावर त्याचा काही परिणाम झाला आहे वगैरे असं काही. अरे तुमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते असं कसं निघेल. खरंच नावाची दुर्गा आणि ती बघा अशी ती दुर्गेसारखीच वागणार आहे. मला पल्लवी कळत नाही की तू अवंतिकामध्ये एवढी खलनायिका, त्याला लगेच पारितोषिके मिळत, ती अभिनेत्री कुठे गेली मग नंतर? कुठे फिरायला गेली नंतर? ती हरवलीस म्हणजे? नाही, मी ॲक्च्युली जेव्हा मला ॲक्च्युली मी 10-11 वर्षाची होते त्यावेळेला मला पहिल्यांदी शूटिंग काय किंवा हे सगळं मी बघितलं. कारण आमच्या घरात
पुरुष फिल्मचं शूटिंग झालेलं वाईच्या. आणि त्यावेळेला मला ते एक ना शूटिंग आणि या सगळ्या गोष्टीबद्दल एक अट्रॅक्शन म्हणतो ना तसं निर्माण झालेलं. पण त्यावेळेला मला काही असं पुढे जाऊन काय करायचं? ॲक्ट्रेस व्हायचं आहे किंवा असं काही त्यावेळेला डोक्यात नव्हतं. पण हां, जशी जशी मी मोठी झाले तसं मला ते वाटत होतं की मला ते करायचं आहे. आणि मी मग वाईला प्रतीक थिएटर्सची नाटकं वगैरे त्यावेळेला केली. आणि त्यावेळेला मी सायन्स सोडून 12वी नंतर आर्ट्स घेतलं का तर मला वेळ मिळावा हे सगळं करायला. आणि म्हणजे ते सुद्धा घरच्यांचा विरोध पत्करूनच, कारण सगळ्यांची अशी इच्छा होती मी इंजिनिअरिंग करावं किंवा मी सायन्स घेऊन ग्रॅज्युएशन करावं. आणि पण त्याच्यानंतर मात्र मी हेही ठरवलेलं स्वतःशी की मी किती वर्ष स्ट्रगल करणार आहे किंवा किती वर्ष मी स्वतःला देणार आहे. बरोबर. कारण म्हणजे तसं मला घरून काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे माझे लकीली आई बाबा वेल टू डू होते आणि काही म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही चणचण प्रॉब्लेम काही नव्हता. पण तरीसुद्धा त्यांच्यावर आपण किती वर्ष अवलंबून राहायचं आणि त्यांना किती करायला लावायचं हा पुन्हा एक मुद्दा असतोच. त्यामुळे मी ठरवलेलं की एका एक्सटेंटपर्यंत मी प्रयत्न करीन. त्याच्यानंतर मात्र मला माझ्या मनाप्रमाणे किंवा जे एक साधारण पॅरामीटर्स असतात त्याच्याप्रमाणे जर नाही झालं तर मी ते सोडून काहीतरी वेगळा पर्याय नक्की शोधेन. अवंतिका खूप चांगलं झालं, सगळं खूप छान झालं. पण त्याच्यानंतर म्हणावं तसं म्हणजे मला जे एक्सपेक्टेड होतं तसं नाही झालं. आणि मग मात्र मी 2006मध्ये निर्णय घेतला की मला जॉब करायचा आहे. आणि मला माझं अर्थात 2006च्या आधीसुद्धा मी 1 वर्ष एका कंपनीमध्ये HR ऑर्गनायझेशन होती ती IT मध्ये रिक्रुटमेंट्स करायचं ते. तिकडे सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात केली. म्हणजे मला खूप अजिबात ते आवडत नव्हतं पण मी ठरवलेलं की नाही मला करायचं आहे. आणि मग 2006मध्ये मी इंडियन एक्सप्रेस जॉईन केलं आणि मग तिथून पुढे इट वॉज ऑल गुड. गुण म्हणजे काय रणरागिणी, कुठे कुठे दिल्लीला जाऊन चीनमध्ये पण जाऊन आलीस. कुठलाच देश मगाशी मी ऐकला म्हणजे अरे बापरे इथे पण जाऊन आलीस का, इथे पण जाऊन आलीस का. आणि मस्त म्हणजे तुझा जो काय आज करिअरचा सुंदर ग्राफ आहे. गिरीश सरांना एकदम खूप अभिमान आहे हो या सगळ्या गोष्टीचा. डॉक्टर, नाटक निवडीची प्रक्रिया कशी असते हो? तो म्हणजे नाही म्हणायची ताकद असू शकते पण हो म्हणण्याचं काय कारण असतं की ते तुमची कुठलंच नाटक असं नाही आहे की ते नाही आवडलं आम्हाला डॉक्टर. आणि आता तर काय आहे, डॉक्टर गिरीश ओकनी काम स्वीकारलं म्हणजे श्वेता पण स्वतः म्हणाली की डॉक्टरांनी ते नाटक स्वीकारलं, इथेच मला पहिला पुरस्कार मिळाला असं तिनं जाहीरपणे सांगितलंय. अगदी सुरुवातीला चॉईसच नसतो. हो, बेगर्स हॅव नो चॉईस म्हणतात तसं. जे आहे ते मिळेल ते पानात मिळेल ते खावं लागतं, तसंच असतं ते. अगदी त्याच्याबरोबर ते रिप्लेसमेंट नावाच्या एक फेजमध्ये तुम्ही असता. कुठला तरी कोणतरी सोडलेलं असतं आणि तिथे तुम्ही गेलं. तिथे तर तुम्हाला काहीच से नसतो. त्याच्या आधी तुम्ही स्पर्धांमध्ये काम करताना 2-2, 3-3 महिने वगैरे तालीम केलेली असते. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक, जस्टिफिकेशन, मोटिवेशन वगैरे. आणि कट टू डायरेक्ट तुम्हाला तू या वाक्याला उठतोस, त्या वाक्याला तिकडे जातोस, त्या वाक्याला तसं करतोस, असं करायचं. खूप त्रास होतो त्याचा. मग तुमची एक फेज येते जेव्हा तुम्हाला रोल नवीन मिळतो. सुदैवाने मला पहिला मोठा रोल मिळाला तो दीपस्तंभ नावाच्या नाटकात. आणि ते क्लिक झालं खूप. आणि मी रेकग्नेशन मिळालं मला, नॉट एस्टॅब्लिशमेंट, रेकग्नेशन मिळालं. आणि त्याच्यानंतर सुदैवाने मला जे रोल्स ऑफर झाले ते सगळे चांगले झाले. नाही म्हणण्याची वेळ नाही आली. एक एक नाटकं खूप चांगली मिळत गेली. हो म्हणण्याची प्रक्रिया तो रोल चांगला होता म्हणूनच होती. नाही म्हणण्याची वेळ सुदैवाने आली नाही. आता एका वेळेस फार तर 1 किंवा 2 किंवा 3 अशी नाटकं करायची किंवा वेळ कितपत आहे म्हणून नाही म्हणायचं, ही नाही म्हणण्याची प्रोसेस आता आहे. पण नाही म्हणण्याचं वेळ नाही आली. सगळे चांगले रोल्स मिळाले, खूप छान रोल्स मिळाले. दीपस्तंभामध्ये डॉक्टर तुम्ही दोन्ही भूमिका करायचा? नाही, ते कुसुम मनोरलेले. अच्छा, हा. एकदा तुम्ही हा म्हणजे आणि विलन आणि हिरो आणि संजय मोने. हा अल्टरनेट शो म्हणजे पहिल्या प्रयोगापासून असं केलेलं नाटक ते एकच आहे व्यावसायिक रंगभूमीवर, ज्याच्यात पहिल्या प्रयोगापासून अल्टरनेट शो. तिथे गेल्यावर ठरवायचं काय की काय करूया आज? नाही, अल्टरनेट शो. अच्छा, असं ठरलं. हो, पहिला शो मी केला, दुसरा शो त्यांनी करायचा, असं अल्टरनेट शो.
पल्लवी, सगळे भूमिका बघितल्यास? बहुतेक नसतील ना, सगळे नाटकं नसतील बहुतेक. नाही, सगळी नाही, पण बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं आमची ओळख झाल्यापासूनची सगळी. ती तर सगळीच ऑफकोर्स, जाते कुठे ती मग. म्हणजे किंवा ती आणि म्हणजे त्याच्या आधी मी लहानच होते खरं तर, म्हणजे आमच्यामध्ये एवढं अंतर आहे की म्हणजे ती आधीची नाटकं खूप आधीची अगदी म्हणजे त्याच्या आधी आणि तू नाटक मला वाटतं कितपत पाहत होतीस नाही, कारण वाईला आल्या पाहिजे. तर नाटकं तेवढी येतही नव्हती आणि दरवेळेला उठून पुण्याला किंवा कुठे नाटक बघायला जाणं असं नाही व्हायचं ऍक्च्युली. पण रसिक म्हणून आम्ही असे अवाक होतो. तुझी काय अवस्था असते का आता? आय मीन माझ्यासाठी सुद्धा त्याला म्हणजे मला वाटतं त्याला काम करताना बघणं हे एक फारच वेगळं काय म्हणतात समाधान आहे किंवा एक वेगळा आनंद आहे रादर. म्हणजे दॅट ड्रॉज मी मोर टुवर्ड्स हिम. त्यामुळे इट्स अ ट्रीट. मला भयंकर आवडतं त्याला बघताना आणि ज्या पद्धतीने तो प्रत्येक भूमिका त्याची करतो ते सहजता, ती सहजता. त्याला काही म्हणजे असे आता जसे वावरत होते ते मेकअप रूम मध्ये, तितक्या लिलया ते. डॉक्टर, नाही का हो तुम्हाला टेन्शन आहे ते स्क्रिप्ट? मला नेहमी असं वाटतं कसं 2.5 तासाचं ते नाटक कसं पाठ करता तुम्ही? ॲक्शन रिॲक्शन, बरं नुसतं नाही धडा 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 बोललं, ती बोलणार मग तुम्ही बोलणार, पात्र सगळी इकडून इथे, मग तो प्रकाश घ्यायचा. आणि सांगा ना जरा ती प्रोसिजर काय काय ताकद आहे होती? डॉक्टरचा पडदा उघडला सुरू, तुम्ही काय करत असता त्यावेळेला? शांत? हां, मी 1 तास आधी जातो. 1 तास? हो, मी त्या शिस्तीचा आहे माणूस. मी 1 तास आधी जातो. पहिल्या वेळेनंतर मी स्टेजवर असतो. मी सहसा बाहेर जात नाही कुठे, किंवा मध्ये जर का मला नाटकात काहीतरी कपडे बदलायचे असतील तर मी तेवढ्यापुरताच मेकअप रूममध्ये जातो. बाकी वेळी मी पूर्ण वेळ विंगेत असतो. हो. नाटकाचा पडदा उघडण्यापासून नाटकाचा पडदा बंद होईपर्यंत मी त्या परिसराच्या बाहेर कुठे जात नाही मी. आणि तुम्ही म्हणताय ते तुम्हाला जाणवत नाही, पण मी खूप जुनं एका बॅले डान्सरचं स्टेटमेंट किंवा वक्तव्य ऐकलं होतं. ती म्हणाली होती की तिला विचारलं की तुम्ही स्टेजवर एंटर करता त्याच्या आधी तुम्हाला पोटात गोळा येत नाही का? हां. तर तिने उत्तर दिलं होतं की तो ज्या दिवशी येणं बंद होईल त्या दिवशी मी बॅले करणं बंद करीन. वाव. दॅट इज फॅक्ट. ज्या दिवशी तुम्हाला भीती वाटणं किंवा तो जो एक गोळा आहे किंवा ती जी एन्झायटी आहे किंवा ते जे हे जे आहे ते बंद होईल ना, तेव्हा संपेल. ते असतंच, असायलाच हवं. नाहीतर मग फार सोपं होऊन जाईल सगळं. त्याला बनचुकेपणा म्हणतो ना आपण. आणि मग चुका व्हायला लागतील किंवा तो ओव्हर कॉन्फिडन्सकडे ती खूप थिन मार्जिन आहे. त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचं नसतं, ते ठेवायचं असतं. पण स्टेजवर काम करताना जसं मला लोक खूप जण म्हणतात की तुम्ही स्टेजवर वावरताय वाटतच नाही, किंवा स्टेजवर बोलताय असं वाटत नाही. तुम्ही आत्ता बोलताय तसंच बोलताय. पण ती जी डिग्री आहे मेंटेन करायची आहे, कारण त्या ह्याच्यात जर मी तिथे बोललो तर मी ऑडिबल नाही राहणार. तर ते थोडं जे वाढवणं आहे तो अनुभव आहे शेवटी. तो करून करून आला आणि तो आता कळलं की म्हणजे थोडक्यात कसं की तुम्ही ज्या थिएटरला जाता, विंगेत उभे असता, मी नेहमी म्हणतो असं की तुम्ही गेल्यानंतर जे काय बोलणार आहात स्टेजवर, त्याच्या आधी तुमच्याबद्दल जे बोललं जात आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. वा वा वा. कारण ते तुमचं कॅरेक्टर डिफाईन करतं. आणि मग तुम्ही जाता. वा. तुम्ही गेल्यानंतरही पहिले तुम्ही जाता, दिसता, मग बोलता. सो ते जे तुमच्याबद्दल बोललं गेलेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणूया आपण की अरे गिरीशसारखा साधा माणूस मी आजपर्यंत बघितलाच नाही, असं वाक्य जर असेल तर मी तिथे एंटर साध्या माणसासारखा झालो पाहिजे ना. तर ते जे आहे ते तुम्हाला मेंटेन करायला लागतं. आणि ते तिथे गेल्यानंतर तुम्ही ॲक्वेंट होणं जे आहे त्या परिसराशी, त्या हवेशी, त्या हवेत काय धुळीचे कण असतील, वाफ असेल, काय जे असेल, पण ते तुम्ही ॲक्वेंट व्हायला पाहिजे. नाही तर कसं होतं, आपण तुम्ही म्हणजे समजा तुम्ही मेकअप रूममध्ये बसलेले आहात, तुमच्या एंट्रीच्या आधी वेळेवर तुम्ही गेलात आणि फटकन सडन वेदर चेंजमुळे तुम्हाला शिंक आली तर इतके साध्या साध्या गोष्टी आहेत. सो गेट ॲक्वेंटेड सगळ्याच गोष्टीबद्दल, तिथल्या
वातावरणाबद्दल, हवेबद्दल आणि त्या सगळ्या कंटेंटबद्दल. होय 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 होय. आणि मग ती डिग्री प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करणारा नट आणि मी ह्याच्यात फरक काय, तर टॅक्सी ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग आणि माझं ड्रायव्हिंग ह्याच्यात जो फरक असेल, सामान्य माणसाचा वा, driving, वा. हा फरक आहे. डॉक्टर टाळ्या सराव. वाजवण्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. मी महिन्यातून 20 वेळा 15 वेळा, आधी तर 34 प्रयोग आम्ही करायचो. 34 वेळा स्टेजवर जातो आणि राज्यनाट्य स्पर्धेतला जो असतो तो एकदा दोनदा जातो वर्षात. तो फरक आहे, बाकी काही नाही. पण प्रॅक्टिस, सराव, रियाज, तेच आणि शेवटी तो नाच प्रेम आहे तुमचा रंगभूमीवर. हे दुसरं काही नाही. श्वास. श्वास श्वास श्वास. पल्लवी, आता आपण डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर पडदा उघडतो, तुम्ही नाटक करता, पडदा बंद होतो आणि पुन्हा उघडतो कारण स्टँडिंग ओवेशन तुम्हाला मिळतं. हो. तुला काय वाटतं का त्यावेळेला, म्हणजे ते डॉक्टर शांतपणे उभे असतात, म्हणजे आम्ही 38 कृष्णविलाला पण असे लोक जे उसळले आणि पुन्हा पडदा उघडला गेला डॉक्टरांसाठी, तू पण ते अनुभवलं असेल ना? तर 38चा तर मी पहिला प्रयोग बघितला ज्यावेळेला, तेव्हा आय वॉज ऑलमोस्ट इन टिअर्स. शेवटी आय मीन ते खूपच एक वेगळा अनुभव आहे तो आणि एक वेगळ्या स्तरावरचं नाटक आहे. आणि काय म्हणजे एक माझ्यासाठी मीच स्वतः जिंकल्यासारखा एक अनुभव आणि आनंद असतो. पण पल्लवी, तुला खरं तर माझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात काहीच नसतं, पण मी उगाच स्वेलिंग विथ पल्लवी, तुला नाही वाटत की परत आपण पण असं काहीतरी काम करावं, आपली ती सुप्त इच्छा असेल, तू तर अभिनेत्री? नाही, आता नाही वाटत. म्हणजे एका फेजपर्यंत वाटायचं मला, पण आता मला नाही वाटत. हे विद्यापीठ आहे घरामध्ये खरं तर. आय एम हॅपी लुकिंग ॲट हिम. ती माझ्याबरोबर अभिवाचनाचे कार्यक्रम आम्ही खूप केले. करायचो. हां, ॲक्च्युली त्याचं नाटक ही आमच्यासाठी घरी पण एक प्रोसेस असते. प्रश्नच आणि ती फनी असते आमच्यासाठी. तसा स्वाद म्हणजे काय ते. हा, नाही, ते मी माझ्या या पुस्तकात ॲक्च्युली तो चॅप्टर मुद्दाम घेतला, लिहिला आणि तो टाकायला लावला. नाही तर काय होतं माहिती आहे का, की सगळं आपण जे बोलतो, आम्ही नट जे बोलतात, मी कोणावर आरोप करत नाही आहे, पण कसं होतं की मला अमुक ठिकाणी ते भेटले, अमुक ठिकाणी ते भेटले, त्यांनी हे सांगितलं, त्यांनी हे केलं, त्यांनी. नाटक जेव्हा चालू असतं तालीम, तेव्हा तो नाटकाची तालीम आणि तो घरी आल्यानंतरचा तो माणूस, हा खूप मोठा प्रोसेस आहे. ते सगळं तो शेअर करत असतो. मी त्याला नाव अस्वस्थ सिंड्रोम असं दिलं आहे. तर त्या अस्वस्थ सिंड्रोममध्ये जेव्हा तो नट असतो ना, तेव्हा घरच्यांचे खूप पेशन्स असतात. होय होय होय. कारण त्याला मी त्याचं सिंड्रोमचं असं वर्णन केलं आहे की बसलं तर उठावं असं वाटतं, उठलं तर बसावं असं वाटतं, बसलं तर झोपावं असं वाटतं, झोपलं की अरे आपण झोपून काय आलो आहे असं होतं, भूक नाहीशी होते. सतत माणूस तेच विचार करत असतो. मी 38च्या वेळी असं एकटा ते वाक्य बोलत असायचो मनात असं काय काय. आणि बाकीची माणसं मग ती सहन करतात तुम्हाला. आणि ती प्रोसेस जी असते त्यात काय काय तो शेअर करत असतो, काय काय विचारत असतो, काय काय सांगत असतो, आज हे झालं ते झालं. आणि ते फार सोयीस्कररित्या किंवा निग्लिजन्सनी लोक विसरून जातात. तर ते नाही करता काम असं मला वाटतं. की ती जे आता म्हणाले की या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं कंट्रीब्युशन काहीच नाही आहे, जे इनडायरेक्ट आहे. मी मगाशी म्हटलं तसं कॅटलिस्ट सारखं आहे. तो प्रक्रियेत भाग न घेणारा पण प्रक्रियेला चालना देणारा, असं कॅटलिस्टची व्याख्या आहे. तर त्याला करू देणं. एक्झॅक्टली. आणि घरात तो जो तालमीतून घरी येतो माणूस, तो घरी जे काय जेवत असेल, त्याच्या बायकोबरोबर मुलीबरोबर काय जे थोडा वेळ घालवत असेल, त्यावरच तो दुसऱ्या दिवशी तालीम करणार ना. बरोबर. पण मला असं वाटतं की मी याच्यासाठी म्हणते की माझं कॉन्ट्रीब्युशन काही नाही, कारण हे खूप बेसिक आहे ना, म्हणजे हे करायलाच पाहिजे. याच्यामध्ये काही अशी गोष्ट नाही आहे की काहीतरी वेगळं एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी करतोय. तू जे काय करतेस ना त्याचा मोठेपणा तुला कळत नाही, कारण तू तितक्या नम्रपणे ते घेतेस. पण मला सांगा डॉक्टर, तुम्ही तुमच्या दौऱ्याला असता, तुम्ही अखंड शूटिंग करता, हिला कधी फोन केला तर ही परदेशात असता, तुम्ही भेटता कधी? महिन्यात किती दिवस किती तास भेटता ते मला सांगा. खरंच विंगेत भेटतो. हो पल्लवी, तुझ्यामुळे 4 महिने लागले डॉक्टरांना इथे यायला. त्याचं उत्तर सांग. 4 महिने? नाही, ती आज ह्याला अमेरिकेला इतर शूट असतं तर मी येऊन करून टाकलं असं. आमचे हे आणि आमची ही असल्यामुळे काही पर्यायच नव्हता. नाही, ऍक्च्युली मगाशी तेच म्हणालो ना की मी पहिल्यांदाच या कार्यक्रमात येते, पहिल्यांदा मी एकदाच यायला मिळतं. परत तुम्ही दोघे या वेगवेगळ्या कारणांसाठी. काय राष्ट्रीय पुरस्कार मिळाला किंवा पल्लवीला आणखीन कुठला तरी एक वेगळाच पुरस्कार मिळाला, त्यासाठी मात्र तुम्ही येऊ शकता. डॉक्टर, तुमच्यामध्ये छान एक लेखक आहे, तुम्ही कवितांचा सुंदर आस्वाद घेऊ शकता, तुम्हाला साहित्याची खूप आवड आहे. आणि चित्रिवा ना, ते चिवित्रा
त्यांनी पहिलं ते लिखाणाला सुरुवात झाली. तुम्ही तेव्हा मला म्हणाला होता की काहीतरी रंगमंचावर मी त्याचं घेऊन येणार. ते काही केलं नाही. त्याचा जाहीर निषेध मी करते. केलं नाही, केलं की त्याचे शोज केले मी, खूप केले. पण ते खूप म्हणजे जेवढ्या पद्धतीने करायला हवे होते तेवढे नाही, की सगळे लोक वाट बघतायत की डॉक्टर परत कधी घेऊन येणार आहे. हो नाही, मी 200-250 शो केले त्याचे, पण मुंबईत असे फार कमी झाले. बाहेर जास्त केले मी. आणि ते पुस्तक आता परत काय पुनःप्रकाशित होत आहे. पुनःप्रकाशित. त्याचं काय म्हणूया आपण, आवृत्त्या काढणार ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे कायापालट करून ते पुस्तक परत येते आता. पण आता एक छान तुम्ही ट्रीट दिलेली आहे. हे सुंदर तो कुणी माझ्यातला, हो. हे सुंदर पुस्तक काय आहे हे पुस्तक डॉक्टर? बऱ्याच ठिकाणी नट ना गप्पा मारताना खूप किस्से सांगतात. अरे ते अमुक झालं, त्या नाटकाच्या वेळी तसं झालं, दौऱ्यातला किस्सा, अमुकला किस्सा, नाटकाच्या प्रयोगातला किस्सा, अगणित असतं हे सगळं. सुरेश खरे लेखक मोठे, ते मला एकदा म्हणाले की गिरीश, मी तुझ्या पिढीच्या तुझ्या बरोबरच्या बऱ्याच जणांना सांगतोय की हे नुसतं सांगून टाकताय तसं नाही, हे कुठेतरी लिहा. कारण हे कुठल्याच ह्याच्यात राहणार नाही, हे हवेतच जाईल. आत्मचरित्रामध्ये आलं तर फक्त, नाहीतर नाही येऊ शकत. पण आत्मचरित्रामध्ये सुद्धा या गोष्टी सगळ्या येत नाहीत किस्से. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला लाजल्यासारखं झालं. म्हटलं सुरेश खऱ्यांसारखा माणूस मला सांगतोय आणि मी मनावर घेत नाही आहे. आणि मग गोष्टी ज्या होत्या त्या इतक्या गमतीशीर झाल्या. जसं एक वाक्य नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही खूप काहीतरी चांगल्या उद्देशाने काहीतरी करत असता तर युनिवर्स सपोर्ट्स यू. कायनात असा शब्द आहे माझं नाही, ते पॉलो कोलोचं वाक्य आहे. हां, त्याचा उल्लेख नेहमी करते की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट चांगली करत असता त्याला युनिवर्स साथ करतो. तसं मी हे माझ्या सोलापूरचा एक मित्र आहे माझा लेखक, त्याच्यासमोर बोलून दाखवलं तर तो म्हणाला की अरे मग हे पुस्तक मी लिहिणार. म्हटलं फारच छान. मग काय, मग पुण्यातले एक प्रकाशक आहेत अनुबंध प्रकाशनचे, अनिल कुलकर्णी, ते मला म्हणाले की हे पुस्तक मी प्रकाशित करणार. अरे वा. म्हटलं करा. बघा, रवी मुकुल नावाचे खूप मोठे चित्रकार आहेत जे मुखपृष्ठ त्यांची खूप गाजलेली मुखपृष्ठ आहेत. त्यांच्याकडे आम्ही बसलो होतो आणि त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणाले अरे मग हे असेल तर मग मुखपृष्ठ मीच करणार ना. असं सगळं ते होत गेलं. आणि मग आणि अक्षरशः मी असं फोनवर सगळे पिरियड वाईज असे मुद्दे काढले होते, नाटक वाईज, आणि असे बडबड करून मी त्या पाठवायचो. आणि शिरीषनी देखणेनी ते, पण ते पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक जण मला हेच म्हणतोय की तू आमच्याशी बोलतोयस, असा त्याचा फील त्याने ठेवला. आणि एक वेगळं पुस्तक झालं. डॉक्टर, सहजता हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा, स्वभावाचा, सुंदर मनाचा हा गाभा आहे बहुतेक, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना आपलंसं करता. पल्लवी, लग्न झाल्यानंतर डॉक्टरांची करिअर अजूनच बहरली. म्हणजे इतके व्यस्त आहेत, हे व्यस्त असणं तुला त्रासदायक नाही झालं कधी? आपले बघतायत तर आता इथून पण लगेच मी वाईला जाणार म्हणून सांगतात. खरंच आता आज डेटिंगला यायला हवं होतं परत एकदा. तुम्हाला आम्ही छान दिली होती संधी की इथं आता छान वर्डीला सिफेसवर जाऊन बसा, तर ते चालले वाईला. तिथे फोटो काढायला येतात लोक. होय, आम्हाला सेल्फी काढताच येत नाही. हो, मग काय नाही. हा सुरुवातीला मला वाटायचं की आम्हाला वेळच मिळत नाही एकत्र, किंवा आम्हाला कुठे जाता येत नाही किंवा काय. आणि त्यावेळेला म्हणजे अगदी सुरुवातीला आमचं लग्न झाल्या मला वाटतं एक वर्षभरात नाही, 3-4 महिन्यातच मी माझा जॉब सोडला होता. कारण मी पुण्यामध्ये होते. आणि मग त्यावेळेला तर पहिल्यांदा काही महिने मी पुण्यात आणि हा मुंबईत असे आम्ही राहत होतो. मग मी जॉब सोडला कारण त्यांना मला मुंबईला घेणं शक्य नव्हतं. त्यांच्याकडे इथल्या ऑफिसला वेकन्सी नव्हती. त्यावेळेला मला खूप खायला उठायचं. मला असं वाटायचं की मी काय करू, कारण मला अशी नुसती घरात बसायची सवय नव्हती. आणि मग त्यावेळेला चिडचिड पण व्हायची अर्थात. आणि त्यावेळेला ती फेस पण खूप विचित्र होती, त्यामुळे अजूनच. पण आय थिंक इव्हेंच्युअली सवय झाली या सगळ्या गोष्टींची. अर्थात आम्ही वेळ काढतो आमच्यासाठी, काढायलाच पाहिजे, पण सवय झाली या गोष्टींची. आणि आता मी पण बिझी असल्यामुळे तेवढं आता त्याचं काही वाटत नाही. किंवा मला असं वाटतं की थोडंसं बरं आहे, म्हणजे थोड्या गॅपनी भेटल्यामुळे प्रेमात नव्या म्हणजे भांड्याला भांडी कमी लागतात. खूप मी नेहमी उदाहरण देतो असं की एखादा पानवाला असतो ना, तर त्या पानवाल्याने पानवाल्याच्या बायकोनी अशी तक्रार करायची नसते की माझ्या नवऱ्याचे हात रंगलेले असतात म्हणून.
वा वा वा. इज पार्ट ऑफ प्रोफेशन, ॲक्सेप्ट इट. हा काय मजा आली डॉक्टर. खरंच मन सगळी आज स्वच्छ आणि सगळ्यांचं आकाश काय म्हणतात त्याला, मनाचं संशयाचं निरभ्र केलं तुम्ही. Thank you. आणि छान वाटलं. पल्लवी, तुला तुझं खूप खूप कौतुक आहे आणि इतकी ताकद तुझ्यामध्ये आहे आणि त्या प्रेमामुळे खरं तर आज आमचे डॉक्टर गिरीश पुन्हा एकदा नव्याने सगळ्या महाराष्ट्राच्या रसिकांना नवीन नवीन काहीतरी घेऊन येणार आहेत. डॉक्टर, खूप काम करा, Thank you. भरपूर नाटकं आम्हाला द्या. हे बघा, म्हणजे याचा आम्ही आवरटच आहोत. पल्लवी, तुला खूप शुभेच्छा. तुझी ही करिअर बहरास येवो. दुर्गाला आमच्या दुर्गाच बनव यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा कुठल्या तरी वेगळ्या कारणाने तुम्ही दोघं पुन्हा या, आपण जरूर. खूप गप्पा मारू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.